चालेल ही बघा कशी काठी उभारली. आम्ही आता लहान असताना अंजनी कुमार मित्रमंडळ जितो तरी 100 वर्षाच्या पलीकडे उत्सव जो साजरा केला तो पूर्ण गावकीचा उत्सव असतो. रक्ताच्या आवतीने नाहलेला दिसते. काढ काढ. काय नाही तो असाच बनवते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्लॉग मध्ये. आणि व्लॉगचं टायटल तुम्ही बघितलंच असेल. सो येस, मी चाललोय मामाकडे म्हणजेच वडाव गावाला. वडावची उद्या यात्रा आहे आणि सध्या बहिणीची परीक्षा असल्यामुळे मला एकट्यालाच जावं लागतंय. सो मी ट्रेनने चाललो. सो ट्रॅव्हलिंगचं एवढं काय दाखवणार नाही आणि मी यात्रेचं पूर्णपणे शूट करायचं ट्राय करेल. जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न करेल. मग बॅग वगैरे बघू शकतात. सो मी निघालोच आहे आता. तर चला आपण डायरेक्ट भेटूया मामाच्या घरी. तर मित्रांनो नमस्कार, मी आता पुन्हा एकदा मामाकडे आलेलो आहे आणि येस, आम्ही जेवण वगैरे घेतलेलं आहे. थोडा उशीर झाला मला यायला आणि आल्यावर थेट जेवायला बसलो. मामा, ही आई आणि येस, मी मामाकडे फायनली आलेलो आहे आणि उद्या आपली जत्रा आहे. आप्पा बाहेर बसलेत आणि यावेळेस मावशी आलेली आहे. मावशी जरा बिझी आहे, भांडी घासते. मी नंतर तुम्हाला दाखवतो, मावशीची भेट घडवून देतोच. सो येस, आता उद्या आपला मेन दिवस आहे आणि मी तुम्हाला दाखवेनच कसं काय ते. सो तोपर्यंत बनून राहा या व्लॉगमध्ये. आम्ही आता असं सहज बाहेर बसलेलो आणि हे बघा, जर तुम्ही गणपतीचा व्लॉग बघितला असेल तर तुम्ही मावशीला ओळखा. इथे मेहंदी काढत बसले. स्वस्ती, चावी की गाडी आधी गणपतीला काय आली नव्हतीस? तो आहे तुला सांगायला. मामा मागे घे, मागे घे. अरे चावी चालू आहे आणि येस, मी आता थोडा वेळ मजा करू आणि मग झोपू. बाकी उद्या यात्रा आहेच आपली. सो डायरेक्ट भेटूया उद्या. तुम्हाला माहिती आहे काय, मी ही गंमत तुम्हाला उद्या दाखवतो. हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. आज वडाव गावाची यात्रा आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही व्यवस्थित तयार झालेलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत बहिरीच्या मंदिरात. सो तिथे जाऊन मी तुम्हाला माहिती वगैरे देतोच. तर चला आपण थेट भेटूया बहिरीच्या मंदिरात. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता बहिरीच्या मंदिरात आलेलो आहोत आणि आपल्यासोबत गावातले काही माणसं आहेत. आपण त्यांना विचारूया की ते आपल्याला याबद्दल काही माहिती देऊ शकतील का. तर हे मंदिर किती जुनं आहे किंवा ही प्रथा वगैरे कधीपासून चालत आली आहे? मंदिर हे भरपूर जुनं आहे. आम्ही जन्माला आल्याच्या अगोदर पासून ही प्रथा चालू आहे. आम्ही जेव्हा जन्माला आल्यानंतर आम्ही जे बघत आलोय तो वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. आणि पेरकुटा मारण्याचं महत्व म्हणजे ही प्रथा रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही दिसेल असे मला वाटत नाही. कारण की लहान मुलगा जन्माला आल्यानंतर तो 4-5 वर्षाचा झाल्यानंतर तो स्वतःहूनच देवाकडे आकर्षित होतो आणि मग पेरकुटा मारण्यामध्ये तो आपोआप त्याच्या पूर्णपणे येतो, असा होतो. हा देवाचा महिमा जुना परंपरा एकदम चालून आलेली आहे. पेरकुटा म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो. पेरकुटा म्हणजे कॅक्टस. ते तुम्हाला नंतर दाखवेलच कसं मारतात वगैरे. तर आणखी एक मी ऐकलंय की देव 5 दिवस गाभाऱ्याच्या बाहेर बसतो. तर ते का बसतो? कारण की ते आमच्या यात्रेचं म्हणजे ते देवाचा आज दिवस असतो ना, त्याच्यामुळे ते त्याला बाहेर काढतो आणि जो जसं तिकडून गावातून त्याची यात्रा काढल्यानंतर तो येऊन परत मंदिराच्या बाहेरच बसतो. 5 दिवस इथं उत्सव होतो आणि नंतर मग त्याला पुन्हा गाभाऱ्यात नेलं जातं. कारण मी ऐकलंय की भरपूर लोक बाहेरून येतात दरवर्षी फक्त ही यात्रा बघायला. तर काय असं विशेष आहे? विशेष म्हणजे देवाचा छबी ना आणि देवकाठ्यांचा म्हणजे जास्त उत्साह असतो. आणि आपलं हे पेरकुटा मारण्याचे हे 3 प्रथा आहेत त्या जास्त फेमस आहेत. हा मंदिर साधारणपणे किती जुनं आहे? तरी 100 वर्षाच्या पलीकडे 100 वर्षाचं. आणि देव गाभाऱ्या बाहेर बसतो 5 दिवस वगैरे, त्याबद्दल काय सांगाल?
विषय आहे माहिती काय की पद्धत अशी आहे. पहिला जेव्हा आमच्या इथे बसवला जातात नंतर तो सकाळी अभिषेक घातला अभिषेक मग तो आम्ही जो बाहेर काढतो आता का बाहेर काढला बाहेर काढला मग संपूर्ण भाविक लोक तर दर्शन घेतात तिथे सर्व भाविक लोक सिस्टीम दर्शन घेतात तर तो दर्शन झाल्यानंतर साधारण 12 अब्जा लपा निघतो बाहेर लपा म्हणजे वाजत जातात न वाजत लपा निघतो तो धोलांच्या गजरात तेलपुरा मारून भाविक सगळं सामील होतात तर तो अशी वाजत जातात तर आमचा मोठा गाव मूळ गाव आमचा तिथं आमचा मूळ देवस्थान आहे मोठा गाव हा नवीन आमचा तो मूळ देव मग त्या देवस्थान मूळ देव गावामध्ये वाजत गाजत आपलं तिथे जातो कुठं आपलं गाव जल्ल्यापासून पुढं असं प्रत्येक आली फिरल्यानंतर शेवटला आधी साक्षर वाजवच्या दुसऱ्या देवळात होतं कुठं या देवळात आल्यानंतर आरती होतं आरतीनंतर त्या मूळ ठिकाणी देऊ बसतो न तो बसल्यानंतर जो 5 वेळ बाहेर होतो कुठं बाहेर 5 वेळ बाहेर त्याची संपूर्ण नाच गाणी त्या प्रवचना हे काही गोष्टी 5 दिवस केल्या लोक ढोलांचा कार्यक्रम ढोलांच्या स्पर्धा त्या सर्व केल्या जातात आणि अशा पद्धतीने आमचा हे होतं. मी पेरकुटा मारतात वगैरे ऐकलंय हा. तर त्याचा एकदम हेतू आणि मूळ कारण काय? विषय काय आता काही लोक म्हणणं काय आता स्पष्ट होतं हा एक भाविकपणे मित्रपुरा मारतात मग तिथं काय नाही जे लहान मुलं मारतात काय आपल्याला काय वाटत डोळ्याला त्या अंगाला होरू येतं एक भावना निर्माण होतं मग असं काही लोक 10 पर्यंत अंगावर मारतात तरी काय होत नाही एक देवाची भावना आहे बरं अशा पद्धतीने म्हणजे देवाला मान वगैरे देण्याचा हा मेन हेतू आहे का? रक्ता मान असा नाही पण ते पद्धत आहे नाही तर तुम्ही माझं काय वाटणार दुखत नाही काय नाही हे परंपरा काय होत नाही काय नाही भावनांचा पण उत्सव जो साजरा केला तो पूर्ण गावकीचा उत्सव असतो यात्रेचा उत्सव असतो. तुम्ही येणार म्हणजे तुम्ही लहानपणापासून यात्रा बघतच आला हो. तर तुमच्या काळात आणि आत्ताच्या काळात तुम्हाला काही फरक जाणवतो? मग बराचसा फरक जाणवतो म्हणजे जशी उत्तरोत्तर प्रगती होते सगळ्या बाबतीत सगळ्या स्तरावर तशी मंदिराची तर प्रगती झाली. पूर्वी मंदिर म्हणजे छोटं होतं एकदम आपल्या घरासारखा आकार होता छोटस घर होतं त्या घरामध्ये देव असायचा आमचा नंतर यात्रेपुरता तो खळ्यामध्ये काढला जायचा पण तदनंतर आमच्या भाऊबंधांनी आणि गावकीच्या सहकार्याने एवढं मोठं भव्य दिव्य असं मंदिर बांधलं गेलं ते प्रगती भरपूर झाली फरक हा भरपूर केलेला आहे. पूर्वीच्या परंपरा त्या जपतो प्लस त्याच्यात आणखी नवीन परंपरा आम्ही म्हणजे जी तरुणाईच्या काही नवीन संकल्पना असतात त्या राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तुम्ही येणाऱ्या तरुण पिढीला काही संदेश देऊ इच्छिता का? संदेश म्हणजे एवढंच की जो हा जवळजवळ 5-6 पिढ्यांचा जो मंदिर आहे ज्यांनी त्या 5-6 पिढ्यांनी ही जी परंपरा जपलेली आहे ती परंपरा पुढच्या पिढीने जपावी हीच आमची इच्छा असते बाकी काय. मग मित्रांनो आपण भैरी देवाचे दर्शन घेतले आणि मग त्याच्यानंतर आपण गेलो हनुमंताच्या मंदिरात जिथे आरती सुरू होती आणि मग मला पुढे काय कळालं हे मी तुम्हाला सांगतो. हे बऱ्याच वर्षापासून आमच्या हनुमंताच्या देवळापासून बैरीच्या देवळापर्यंत हात घेण्याला जातो. जेव्हा आमचा हात जातो तेव्हाच बैरीची डेपा असताना तो उचलला जातो. म्हणजे खरंच खूप महत्वाचं आहे. आता मला माहिती पडलंय की जेव्हा हा हार बैरीकडे जातो त्यानंतरच लेपा उठवला जातो. वडिलोपासून झालं म्हणजे बरेच वर्ष झालेले आहेत. आम्ही आता लहान असताना आमचे वडील होते तेव्हा घेऊन जात आता आम्ही त्यांचं पुढे चालू. तर पूर्वी हे बँजो वगैरे नसेल पूर्वी ढोल ताशे वगैरे एवढंच असेल. पहिले ढोल ताशाच्या पथकात गाणे बोलून जायचा आता बँजोच्या वाद्यावर आपण बैरी देवाला आरार नेतो. म्हणजे साधारण गाण्यात फरक झाला असेल गाण्यात बदल देखील झाला असेल परंतु परंपरा जी चालत आलेली आहे ती तशीच आहे आणि ती बंद पडली नाहीये याचं विशेष कौतुक आहे. आणि खरंच हा हार आहे जो आपण आता बैरी देवाच्या मंदिरात नेणार आहोत. तर चला आणि मित्रांनो अशा प्रकारे नाचत गाजत हनुमंताचा जो हार असतो तो हनुमंताच्या देवळातून आपण बैरी देवाकडे नेत असतो. आणि आता बैरीचं देऊळ हे जवळच आलेलं आहे
आणि पाठी बघू शकता किती जोश आहे. तरुण पिढी खूप जास्त जोश दाखवते या सगळ्या बाबतीत. आणि मी दाखवतोच तुम्हाला कशा काय शूटिंग वगैरे केलेल्या आहेत मी, त्या तुम्ही बघाच. ते मी दाखवतो तुम्हाला आता. हे बघा, हे जे ठेवलेलं आहे ह्याला पेरकूट म्हणतात. कॅक्टस असतं बेसिकली. आणि माझ्या मामाने बघा कसं, हे बघा, पूर्ण पायावर वगैरे मारून घेतलेला आहे. आता थोड्याच वेळात जेव्हा लेपा निघतो तेव्हा लेप्यासोबत भरपूर गावकरी निघतात आणि त्यात लहान मुलं सुद्धा असतात. मग लहान मुलं, मोठी माणसं, म्हातारी, वयस्कर माणसं सगळी हे पेरकुटा मारत असतात. मी सुद्धा एकदा मारले होते, ते मी तुम्हाला दाखवेलच. टाकेल मी तो व्हिडिओ असेल तर, व्हिडिओ किंवा फोटो वगैरे. तर अशा प्रकारे आम्ही सगळं करत असतो. आणि तुम्ही सांगा, ही अशी जत्रा तुम्ही कधी बघितली आहे का? आणि मित्रांनो, तुम्ही हा जल्लोष बघू शकता गावकऱ्यांमध्ये, तरुणांमध्ये. आणि आपला हा देवळातला हार, हनुमंताचा हार हा बैरी देवाच्या इथे पोहोचलेला आहे. तो बघूया आपण पुढे कसं काय होतं ते. देवाला आहुती करण्या, रक्ताची आहुती करण्या देखील आपण पाहतोय. सर्वकडे संपूर्ण गाव जन्म साजरा करत आहे. आणि तुम्हाला मित्र मंडळ वडावचे श्री वैद्यदेव देवस्थान वडाव बैरीचा लेपा आता निघालेला आहे. हे बघा, प्रकारे वाजत गाजत आणि नाचत बैरी देवाचा लेपा हा मंदिरातून निघालेला आहे. आता तो पूर्ण गावभर फिरेल. आणि मेन म्हणजे मोठे वडाव, म्हणजेच हा वडाव आहे आणि मोठे वडाव एक वेगळं गाव आहे. तिथे सुद्धा बैरी देवाचं मंदिर आहे आणि हा लेपा तिथे जाईल. आणि मग तिकडनं पुन्हा दीव फाटा, म्हणजे ते दुसरं गाव आहे, तिकडनं फिरून पुन्हा या गावात येईल. सो तोपर्यंत संध्याकाळ होते आणि मी तुम्हाला दाखवेलच संध्याकाळी कशा प्रकारे लेपा हा येतो. आता मी घरी आलेलो आहे मामाच्या, आणि लेपा हा निघालेलाच आहे. तो गावभर फिरून आता हनुमंताच्या मंदिराच्या इथे येणारच आहे, तेव्हा मी जाईलच मंदिराकडे. सध्या आपण घरी आलो आहोत आणि सध्या आपण बोलूया आईशी आणि मावशीशी. मेकअप बिकअप चालू आहे, पूर्ण फुल मेकअप. आई पण मस्त तयार जाऊन बसलेली आहे. तर आता आपण आईला आणि मावशीला काही प्रश्न विचारूया, ठीक आहे? गावाची यात्रा आहे. आता 12:30ला बैरी देवाचा छबिना निघणार आहे. त्या छबिनामध्ये बैरी देवाचे भक्त अंगाला काटे मारून आपल्याला रक्ताच्या आवतीने नाहलेले दिसतील. इथून छबिना मोठ्या वडावला जाईल. मोठ्या वडावून परत वडावला येईल शिवनेरी मैदानात. शिवनेरी मैदानात आपले मावळ्यांचे रक्षण करण्यासाठी शिवराज्य बसलेले आहेत. नंतर संध्याकाळी काठ्या उभारतील. परत छबिना गावभर फिरून आपल्या मंदिरात जाईल. बैरी देवाच्या मंदिरात गेल्यानंतर 5 दिवस बाहेर बसेल बैरी देव. नंतर 5व्या दिवशी मंदिरात आतमध्ये 5 दिवस बैरी देवाचा असा उत्सव, रात्र दिवस उत्सव साजरा करते. आता आपण जाऊया आपल्या मावशीकडे. बोला. इकडे आलेली आहे यात्रा आहे. आता तुम्ही मॅडम आहेस ना? तुम्ही मॅडम आहे. मम्मी असं नाही.
काय नाही, तो असाच बनवते. बघितलं आता मावशी काय बाईट बीट देत नाही आपल्याला, शिक्षिका असून सुद्धा. आणि आज खरंच आज मावशी आहे आणि मम्मी नाहीये, तर पुन्हा एकदा आम्ही सगळे कधी भेटू काय माहिती नाही. गणपतीला भेट. गणपतीला मावशी येत नाही. यावर्षी येईन, यावर्षी येईन. बघा मावशीने कबुली दिलेली आहे, या वर्षी ती नक्की येईल. सो बघूया आता गणपतीत आपण सगळे एकत्र भेटूया, तेव्हा मम्मी सुद्धा असेल, मावशी सुद्धा असेल. तर चला आता आपण थोड्या वेळात जाऊया हनुमंताच्या मंदिराकडे, जिथे लेपा येईल आणि जिथे सगळे मिळून पेरकुटा वगैरे मारतील. मी ते सगळं तुम्हाला दाखवेलच. नमस्कार मित्रांनो, आता मी हनुमंताच्या देवळाच्या इथे आलेलो आहे. इकडनं आपला लेपा निघालेला आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की कशा प्रकारे इथल्या गावकऱ्यांनी निंगुटा वगैरे मारलेल्या आहेत. इथे माझ्यासोबत काही गावकरी आहेत, तुम्ही त्यांच्या पाठा बघू शकता, पूर्णपणे रक्ताने माखलेल्या आहेत. आणि आपण त्यांनाच विचारूया की परंपरा नेमका कशी चालू झाली, ह्याच्या मागचा इतिहास काय. तर आपल्यासोबत गावकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. तर काय म्हणाले या परंपरेबद्दल? भरपूर वर्षांची परंपरा आहे. अगदी कालापासून खर तर ह्या अशा प्रकारच्या जो लेपा देवाचा निघतो आणि नंतर जी पिरकुट मारली जातात. आणि ह्या परंपरेबद्दल बोलायला जाईल तर संपूर्ण खारेपाट विभागातील सर्व लोक भाविक भक्ती इकडे येतात आणि पिरकुट मारतात. अद्यापही कोणालाही इजा झालेली नाही आणि देवावरती जो असणारा विश्वास, परंपरा, त्यामुळं खरं तर ही परंपरा अद्यापही कायम आहे. आणि जो तुम्ही लेपा पाहिला देवाचा, आणि तो पाहण्यासाठी भरपूर दूरवरून लोक येत आहेत. आणि ही परंपरा अशीच कायम राहावी ही आम्हा सर्वांची अपेक्षा आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, इथे लहान मुलं असतील किंवा म्हातारी माणसं देखील असतील, ते सुद्धा यात सामील होतात आणि त्यांना कधी सुद्धा काही इजा होत नाही. आपण त्यांना विचारूया, तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम नाही, कधीच प्रॉब्लेम काही झाला नाही आणि आधी होणार पण नाही. देवाची तेवढी श्रद्धा आहे, आमच्यावर भक्ती आहे. तुम्ही काय आम्हाला तर अजूनपर्यंत काहीच झाला नाही, कारण की आमचा विश्वास आहे देवावर. आम्ही एवढी पेरकुटा मारतो, आम्हाला अजूनपर्यंत इजा नाही झालेला आहे. मी एवढे वर्ष म्हणजे पेरकुटा मारतो, लहान म्हणजे तिसरीला असल्यापासून मी पेरकुटा मारतो. जेव्हा मी 1 वर्ष गॅप टाकलेली तेव्हा माझी खूप पाठण दुखायला लागलेली. तेव्हापासून देवाची माफी मागितली आणि परत एकदा मारायची सुरुवात केली. तेव्हापासून मी लगेच त्याच रात्री मी पाठण टेकून झोपतो, तरी मला काहीच नाही. बघा, हे नवीन मला काहीतरी माहिती पडायला. म्हणजे तो लहानपणापासून जेव्हा करत होता तेव्हा त्याला काही प्रॉब्लेम नव्हता, बट 1 वर्ष जेव्हा त्याने गॅप घेतला तेव्हा त्याला प्रॉब्लेम झालेला. आणि तेव्हापासून जेव्हा त्याने चालू केलं तेव्हापासून त्याला काहीच प्रॉब्लेम झालेला नाहीये. तर ही आहे या गावची प्रथा. तुम्हाला काय वाटतं? आणि मी देखील एकदा केलेलं आहे, मला वाटतं 2021 मध्ये केलेलं आहे आणि मला काही प्रॉब्लेम नव्हतं झालं. सो कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा की मी पुन्हा सुरू करायला हवं की नको. कारण मी आता जस्ट घरी आलेलो आहे. तुम्ही बघितलंच असेल लेपा कसा मोठ्या वडाव गावात गेलेला आहे. आता तिकडनं तो दुसऱ्या दीव गावात जाईल आणि तिकडनं संध्याकाळी पुन्हा इथे येईल.
सो आता संध्याकाळपर्यंत मी थोडं घरी थांबणार आहे, थोडा आराम करतो. संध्याकाळी देवकाठी वगैरे उभारतीलच आणि लेपा कसा तिकडनं धावत जातो हे देखील मी तुम्हाला दाखवतो. सो तोपर्यंत बनवून राहा या व्हिडिओमध्ये. आलेली आहे आणि आपला भैरीदेवाचा जो लेपा आहे तो मोठ्या वडाव गावातून येऊन आता पुन्हा दीव गावात गेलेला आहे आणि तोपर्यंत आपण देवकाठी जी असते ती देवकाठी हनुमंताच्या मंदिराच्या इथून आपण तिथे मैदानात आणणार आहोत. तर चला आपण बघूया कशा प्रकारे ती तिकडनं इथे घेऊन येतो. तर देवकाठी स्पर्धेबद्दल सांगायचे झाले तर ही स्पर्धा दरवर्षी यात्रेला गावात घडवली जाते आणि ती 2 ते 3 मंडळात घडवली जाते आणि त्यासाठी 2 ते 3 दिवस आधीच गावातले मंडळ एकत्र येऊन एकत्रितपणे बांबू आणून ते दोरीने व्यवस्थित बांधले जातात. अंजनी कुमार मित्रमंडळ हे यांचे देवकाठी हे त्यांच्या बजरंगबलीच्या मंदिरात दरवर्षी नेतात आणि ते तिथे देवाच्या चरणी ठेवून त्यानंतर ते स्पर्धेसाठी मैदानात घेऊन जातात. आलेलो अंजनी कुमार मित्रमंडळ यांच्या सदस्यांकडे आपण त्यांना विचारूया या देवकाठी स्पर्धेचं महत्त्व आणि ती नेमका कशी घडवली जाते ते. माझं नाव रामकृष्ण जयंत म्हात्रे, माझा सहकारी मित्र गावपंच विजय कृष्ण म्हात्रे. मला जवळजवळ 40 वर्ष झालेले आहेत, म्हणजे मित्राला 45 वर्ष झाले आहेत. ही परंपरा वर्षानुवर्ष चाललेली आहे आणि देवकाठी ही पहिली देवकाठी छोटी असतो, ती देवकाठी मानाची असतो आणि ज्या भल्या मोठ्या देवकाठी असतात त्या 3 मंडळाच्या असतात. पहिली म्हणजे अंजनी कुमार मित्र मंडळ वडाव, दुसरी कामलाली भाऊबंद मंडळ वडाव आणि तिसरी दत्ताळी क्रीडा मंडळ वडाव. या 3 मंडळांच्या देवकाठ्या भल्या मोठ्या असतात आणि या मंडळाच्या काठ्या देवकाठ्या बघण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी वर्षासाठी 1 वर्ष झाले 2 वर्ष झाले आतुरतेने वाट पाहत असतात, जेणेकरून या रायगड जिल्ह्यातील पेण तालुका आणि पेण तालुक्यातील वडाव गाव, या वडाव गावामध्ये देवकाठ्या या भल्या मोठ्या काठ्या असतात. त्या पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक भक्तजन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या वडाव गावामध्ये येत असतात. खरोखरच एक अद्भुत सोहळा या वडाव नगरीमध्ये, या वडाव गावामध्ये संपन्न होत असताना या सोहळ्यामध्ये सर्व सामील भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. मोठा खाली, याच्या खाली एकच बांबू आहे, याच्यावरती किती बांबू बांधू शकतो याच्यावरती, पण याच्या खाली एकच बांबू बांधू शकतो, याच्या मुलं आहे. साधारणपणे उंची किती असेल या काठी? 80. साधारणप्रमाणे जो मोठा बांबू असतो, जो आम्ही बांधलेला मोठा बांबू असतो तो 80 फूट असतो. त्याच्यावरती मधला बांबू जवळजवळ 25 फूट असतो आणि त्याच्यावरती एक कुचेचा बांबू असतो, छोटावाला देवकाठीचा बांबू असतो, तो 20-25 फूट असतो. म्हणजे जवळजवळ काठी 100 ते 120 फूट काठी असतो. त्यामुळं आणि स्पर्धा आहे ही आम्ही हरजिताचा विषय नाही आहे. ही स्पर्धा आमची एकोपाची आहे, गाव एकोपा आहे. ही स्पर्धा आमची कुठं वैयक्तिक नाही, कोणताही राग नाही, रोष नाही. कोणी हरो कोणी जितो ही स्पर्धा आहे आणि एक आमचा एक गावाचा जल्लोष आहे. त्याबद्दल कोणी जितो, दत्तगुरु मंडळ जितो, अंजनी कुमार मित्रमंडळ जितो, अर्थात कामल्याली मित्रमंडळ जितो, याच्यात आम्हाला काही शंका नाही. परंतु आमचा एक गाव एकोपा आहे. कोणी हार जितो आम्हाला मान्य असतो. आम्ही एकत्र उत्सव यात्रा महोत्सव करत असतो. खरंच ही फक्त स्पर्धा नसून गावकऱ्यांनी एकत्र येण्याचं एक कारण आहे आणि ज्या वेळेस गावकरी सगळे जमतात ती एक काठी बनवतात आणि स्पर्धा खेळतात. म्हणजेच मूळ कारण म्हणजे हेच आहे की गावकऱ्यांनी एकत्र यावं, एकत्र राहावं, एकमेकांबद्दल द्वेष नसावा आणि खरंच खूप उत्तम स्पर्धा होते. मी तुम्हाला दाखवेलच ती स्पर्धा कशी होते ते. तर मित्रांनो, मी मगाशी तुम्हाला सांगायला विसरलो ते म्हणजे आपला जो भैरीदेवाचा लेपा आहे तो मोठ्या वडाव गावात जातो आणि तिथे जाऊन तो अक्कादेवीला सुद्धा भेटतो. म्हणजे तिथे भैरीदेवाचं जुनं मंदिर आहे, तिथे हा लेपा जातो आणि तिथेच अक्कादेवी आणि भैरीदेव या दोघांची भेट होते आणि तिकडनं ते दीव गावात येतात आणि दिवातून नागेश्वराचा लेपासुद्धा निघतो आणि ते दोन्ही लेपे म्हणजे दोन्ही छबीने एकत्र असे दीव गावाच्या बाहेरून येतात आणि मग ते तिकडनं येऊन इथे वडाव गावात येऊन राधाकृष्णाच्या मंदिरात जातात आणि त्याच्यानंतर ती काठी उभारायची स्पर्धा सुरू होते. तर चला आपण थेट बघूया की तो लेपा कसा तिकडनं राधाकृष्णाच्या मंदिरात जातो आणि काठी उभारायची स्पर्धा म्हणजे देवकाठी स्पर्धा कशी घडते. चला बघूया.
तर मित्रांनो आता मी थोडा वरती आलेलो आहे, कारण तुम्हाला सांगतो इकडनं जो लेपा जातो बैरी देवाचा तो सरळ थेट धावत नेला जातो राधाकृष्णाच्या मंदिरात, आणि म्हणून खाली खूप गर्दी असल्यामुळे मी तुम्हाला काही दाखवू शकत नव्हतो, म्हणून मी वरती आलोय थोडा. तर हे बघा, ही पूर्ण इथे आपली जत्रा भरलेली आहे, पूर्ण जत्रा भरलेली आहे, आणि तिकडनं तो नागेश्वराचा लेपा आपल्याला दिसतोय. बैरी देवाचा लेपा सुद्धा येणार आहे, आणि तो सरळ इकडनं असा धावत जातो, आणि तो धावत जातो, तो इकडे मंदिर आहे राधाकृष्णाचं पुढे, तो तिकडे जातो. तर कसं जातो ते मी तुम्हाला दाखवेलच, आणि थोड्याच वेळात मंदिरात गेला की मग त्याच्यानंतर देवकाठीची स्पर्धा सुरू होईल. सो ती देखील तुम्ही बघा, खूप मनोरंजक असते आणि खूप मजा येते बघायला. मी दरवर्षी येतो आणि दरवर्षी बघतो. यावर्षी मला देवकाठीला हात लावण्याचा भाग नाही मिळाला, कारण मी शूट करत होतो, बट येस मी रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवेल, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळावं की कशी असते आमची जत्रा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, लोक कसे किती उत्सुक आहेत फक्त बैरी देवाचा लेपा कसा जातो हे बघण्यासाठी. आणि हे यावर्षीच नाही तर दरवर्षीच आहे. दरवर्षी खूप खूप भाविक बाहेरून येतात फक्त बैरी देवाची यात्रा बघण्यासाठी, आणि हीच वडाव गावची विशेषता आहे. तर हे बघा मित्रांनो, कशा प्रकारे पोलीस रस्ता रिकामा करतायत, कारण आता जो बैरी देवाचा लेपा आहे तो इकडनं धावत जाणार आहे थेट राधाकृष्णाच्या मंदिरात. आणि ही दरवर्षीची परंपरा आहे की लेपा जेव्हा इकडे येतो, या पॉइंट वरती येतो, तेव्हा इकडनं जाताना तो धावतच जातो, आणि अनेक वर्ष हेच चालत आलंय. सो बघूया कशा प्रकारे तो आपण जातो. तो अशा प्रकारे बैरी देवाचा लेपा हा इकडनं धावत जातो दरवर्षी प्रमाणे. तर अशा प्रकारे दरवर्षी बैरी देवाचा लेपा हा इकडनं धावत जातो. आणि चला आता आपण जाऊया खाली, कारण आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे देवकाठी स्पर्धेला. आणि दुसरी मानाची काठी उभी केली. अशा प्रकारे 2 मानाच्या काठ्या उभारल्या गेलेल्या आहेत. आपण बघूया आता थोड्याच वेळात स्पर्धा सुरू होणार आहे. सुरुवात झालेली बघा कशी काठी उभारली. ही बघा मित्रांनो, खूप उंच आहे. आणि मित्रांनो, आता अंजनी कुमार मित्र मंडळाची काठी आलेली आहे. बघूया कशा प्रकारे ती उभी राहते. हे बघा, अंजनी कुमार मित्र मंडळ, बघूया कशी काठी उभारली जाते. हे बघा मित्रांनो, आता इथे रश्या बांधल्या जातील, आणि त्या रश्या तिकडनं वरून टाकून पाठी जी माणसं असतील ते खेचतील, आणि मग ही काठी आपली उभारली जाईल. बघूया कशा प्रकारे उभारली जाते. हे बघा, आता आपण त्या साईडनं या साईडला आलेलो आहोत. ही पाठची साईड आहे. कशा प्रकारे लहान मुलं आणि मोठी माणसं हे वरती चढतायत, आणि वरती चढून ते दोर धरतील, आणि तिथे जेव्हा काठी उभी राहील तेव्हा ते तिकडे बांधतील. आणि पाठी इथे जी अंजनी कुमार मित्रमंडळाची मुलं आहेत, माणसं आहेत, ती पाठी सुद्धा असतील, जेणेकरून ती रस्सी जी आहेत ती खेचतील आणि ती काठी तिकडनं उभी राहील. सोबतच तिकडे देखील माणसं आहेत सपोर्ट घेऊन, आणि ते तिकडनं ढकलतील आणि मग ती काठी उभी राहील. सो अशा प्रकारे टीम वर्क एक आपल्याला बघायला मिळतो. आणि मित्रांनो, आता अंजनी कुमार मित्रमंडळाची काठी उभी राहायला सुरुवात झालेली आहे. बघा कशा प्रकारे मुलं खेचतायत. ही दोर खेचली आणि काठी उभी राहिली.
कोणती काठी उंच आहे इकडनं कळत नाही आहे. पुढे जाऊन बघतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो. मित्रांनो, हा बघा माझा दुसरा मामा एवढ्यावरती चढलेला आहे. तर खरंच खूप रिस्क असते या सगळ्यांमध्ये आणि टीमवर्क, कोऑर्डिनेशन, लिडरशिप या सगळ्याचा हा खेळ असतो. तर हे बघा मित्रांनो, इकडनं बघितल्यावरती आपली अंजनी कुमारची काठी सगळ्यात उंच वाटते, बट अजून एक काठी बाकी आहे आणि आपण पुढे बघूया कसं काय कोण जिंकेल हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी नक्की कळवेन. सध्या आपण जाऊया घरी, बघूया कसं काय आलेलं आहे. काय मामा, कोण जिंकला? आपणच नेहमी जिंकणार नाही आणि यावेळी पण आपण स्टॉप केलेली आहे. आणि हे अंजनी कुमार मित्रमंडळाचीच काठी पुन्हा एकदा टॉप आणि एक नंबर आलेला आहे. मी तुम्हाला वरून दाखवतो एकदा कसं काय ते. तर हे बघा मित्रांनो, आता 2 काठ्या इकडनं दिसतात आणि मामा मला आत्ताच सांगतोय की 2 काठ्या ज्या होत्या त्या मोडलेल्या आहेत आणि म्हणून आपला पहिला नंबर आलेला आहे. तर येस, मागच्या वर्षी पण आपला झालेला ना? मागच्या वर्षी सुद्धा अंजनी कुमार मित्रमंडळाचाच पहिला नंबर आलेला होता आणि यावर्षी सुद्धा अंजनी कुमार मित्रमंडळच टॉपला आहे. तर येस, आपण जिंकलेलो आहोत. माफ करा, मी तुम्हाला 2 काठ्या दाखवू नाही शकलो, का त्या मोडल्या. त्या चाललोय जत्रेत, बघूया काय काय आहे, दाखवतो तुम्हाला. सध्या काळोख झालाय, आय विल ट्राय. बघा मित्रांनो, अशा प्रकारे जत्रा भरलेली आहे आणि आम्ही चाललोय जत्रेत थोडी खरेदी करायला. ते आता फार काही शूट करण्यासारखं राहिलं नाही आहे. ते डीजेवरती मुलं वगैरे नाचत आहेत, दाखवेल तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओच्या शेवटीपर्यंत आलात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी या व्हिडिओच्या शेवटी हेच सांगू इच्छितो की मी माझ्या मम्मीचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की तिने खास जत्रेला यायचं म्हणून मला आदल्या दिवशी नवीन माईकची अरेंजमेंट करून दिली, जेणेकरून मला चांगला शूट करता यावा. तसेच मी माझं मामा प्रसाद नारायण म्हात्रे व आई व आप्पा यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे मला ही जत्रा शूट करता आली. बऱ्याच ठिकाणी माझ्या मामाने इंटरव्ह्यूज वगैरे कॅमेऱ्याने शूट केलेत. सो खूप खूप धन्यवाद. आणि तसेच मी समस्त वडावकर यांचे आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे मला ही इतकी सुंदर जत्रा बघायला मिळाली. खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्याकडून. आणि तुम्ही सांगा की तुम्ही कधी ही अशी जत्रा बघितली आहे की नाही. आणि माफ करा की व्हिडिओला खूप उशीर झाला यायला. खरं तर 210 व्हिडिओज होते टोटल आणि त्यातून मला हे एक व्हिडिओ बघून एडिट करावं लागलं. सो म्हणून थोडा उशीर झाला आहे. आज 2 तारीख आहे, हनुमान जयंती आहे आणि आजच्या दिवशी हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतोय. सो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. तर चला, भेटूया पुन्हा एकदा एका नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.